करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। द्वितीय क्रमांकासाठी कॅश प्राइज देणारे आमचे सर्वांचे लाडके तुकारामजी गोपाळ घोडविंदे आपले आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज देणारे विष्णुनाथ चेंदे साहेबांचे सुपुत्र राहुलजी विष्णू चेंदे आपले विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय। चतुर्थ क्रमांकासाठी आम्हाला कॅश प्राइज देणारे अनेकांचे उद्योजक संकेतदादा घोडविंदे आपले विशेष आभार। सर्व जे आपण ट्रॉफीज पाहतोय पहिल्या क्रमांकापासून तर चौथ्या क्रमांकापर्यंत जे आम्हाला एसजी ग्रुपचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत सरपंच ढोलेचे सचिनदादा घोडविंदे यांच्याकडून आम्हाला ट्रॉफीज लाभलेले त्याचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय। चला बहा अजयजी मोरे साहेबांची इथे उपस्थिती आणि दोन्ही संघातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी असेल। दोघांनी कुठल्या प्रमाणे सव्वार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। तर मित्रांनो यासाठी केला होता हा टास्क की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तुम्हाला जरी स्पर्धा आवडली असेल तर एकदा या स्पर्धेसाठी टाळ्यांचा गजर असू द्या। दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं पारी की शुरुआत करने के लिए। आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने टीम की ओर से विश्वास और उनके साथ विजय गीते। वी फॉर विश्वास, वी फॉर विजय एंड वी फॉर विक्ट्री। गेंदबाजी की शुरुआत करेंगे प्रथमेश विषय। वी फॉर विषय भी तो है, जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी, कुछ पल बाद कदमों में मंजिल भी होगी। मंजिल तो बहुत नज़दीक है दोनों टीमों के लिए, लेकिन हासिल तो किसी एक टीम को ही होगी। लेट श्रावण मेमोरियल कप 2026 भोकरी का ये फाइनल मुकाबला शुरू होता हुआ। अंपायर्स तैयार है पूरी तरह से। ग्रीन सिग्नल अंपायर शानू कुरैशी का, स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में रमीज रईस। विश्वास पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए। फाइनल मैच की पहली गेंद लेकर प्रथमेश। और पहली गेंद तेज जरूर थी लेकिन फुलटॉस बन रही थी, फायदा नहीं उठा पाए, वहां पर मौका चूक गए बल्लेबाज। अजून एक पारितोषिक आलेलं आहे दोन्ही संघातील खेळाडूंसाठी। मात्र पारितोषिक असेल चौकार हॅट्रिक, सिक्सर हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक कोणी जर प्राप्त केली तर आदरणीय मनोहरजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। आणि आयवा जेल जर पकडला तर प्रमोदजी गोरले यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे, लक्ष असू द्या। म्हणजे एक जेल तुम्ही पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे। हो फुलटॉस चांगला गॅप शोधलाय आणि शेनू चला अगदी बाउंड्रीच्या पलीकडे कॉन्फिडन्स लेवल वाढवणार हा चौकार। विश्वास का पूरा विश्वास नजर आया इस स्ट्रोक में। पहली गेंद भी कमजोर थी, उसका फायदा नहीं उठा पाए थे, उसका थोड़ा सा मलाल जरूर था, लेकिन अब उसकी भरपाई करते हुए खूबसूरत कवर ड्राइव, क्लासिक शॉट के साथ शुरुआत करते हुए अपने पारी की चौके से खाता खुलता हुआ आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने टीम का। चांगला स्ट्रोक आणि आपल्या डावाला चौकारानं मात्र त्या ठिकाणी सुरुवात केली। प्रत्येकी 3 षटकांचा हा फायनल मुकाबला। आता छोटे मोठे युद्ध संपलेले आहेत, आता मात्र हा महायुद्ध सध्या आपण पाहत आहोत जे गणेश वाफाले ब विपक्ष आई एकवीरा स्पोर्ट भादाणे। थोड्याच वेळात मात्र या सामन्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे। प्रथमेश पुन्हा एकदा उरतो विकेटनं, ओ इनसाइड आउट, काय देखना फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे, सलगचा हा दुसरा चौकार। कमाल की शुरुआत करते हुए विश्वास, पहला यदि सुंदर था तो ये अति सुंदर था। इस बार ओवर द टॉप ऑफ द इनफील्ड उठा के खेला था, थोड़ी सी जगह बनाई उन्होंने और गेंद बिल्कुल ऊपर उनको मिली थी, उसका भरपूर फायदा उठाते हुए अच्छी टाइमिंग के साथ शॉट्स लगाते हुए। ऑफ साइड में बहुत ही उम्दा खेलते हैं, ऑन साइड में भी बड़े प्रहार करने के लिए जाने जाते हैं, तकनीक काफी अच्छी है विश्वास के पास। निश्चित आणि विश्वास सार्थक ठरवणारी सध्या बॅटिंग तो करतोय। आय थिंक आपण जर एकवीरा भादाने सगळं विचार केला तर अजय जाधव सरकार सुद्धा मात्र त्यांच्याकडे एक चांगला खेळाडू आहे, परंतु काही कारणास्तव तो मात्र या संघामध्ये उपस्थित नाही, परंतु त्यांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत। ओ पुन्हा फुलटॉस, आता बिडोच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सलगता तिसरा चौकार, हॅट्रिक कंप्लीट। आणि हॅट्रिक साठी सर्वांचे लाडके युवा नेते अजयजी मोरे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि सन्माननीय मनोहरजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक। आज विश्वास मालामाल। टिपिकल पावर प्ले शॉट्स खेल रहे हैं, पावर प्ले में इसी तरह की शॉट्स की ज़रूरत होती है। इनफील्ड को आपको क्लियर करना पड़ता है और बाउंड्री आसानी से यहाँ पर तो मिल जाती है क्योंकि आउटफील्ड बहुत अच्छी है, तेज़ निकल जाती है गेंद। यॉर्कर करना चाहते थे प्रथमेश, पूरी तरह से रिदम में नजर आए नहीं अभी तक। चारों गेंदें जो डाली है उसमें सटीकता देखने को नहीं मिली है। लो फुलटॉस गेंद थी ये पिछली वाली और उसका भी फायदा उठाया।
मिड ऑन के ऊपर से चौका, लगातार 3 चौके, बहुत ही आक्रमक शुरुआत करते हुए विश्वास। स्वप्नवत सुरुवात आई एकविरा स्पर्धा बांधणी संघाची. आई एकविरा आईचं दर्शन घेऊन हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरला आणि काय जणू चमकदार कामगिरी. हो हो, इथे मात्र स्कूप राहायचं तो टॉप आहे, चेंडू हवेत आणि संपूर्ण राग या झेलेवरती व्यक्त केला प्रथमेशनं. पहिला धक्का लागला टीम बांधणी संघाला. फलंदाज विश्वास जाधव चालला माघारी, स्वतःवरती नाराज आहे. परंतु अजय मित्र म्हणतो की तुम्ही चांगल्या अगदी सरळ बाटे चांगले फटके खेळत होते, परंतु या फटक्याची मात्र आवश्यकता होती का? बिल्कुल भी आवश्यकता नहीं थी, इसमें तो कोई संदेह नहीं है, लेकिन उन्होंने वो कोशिश की। हालांकि इससे पहले भी कुछ मैचेस में उन्होंने इस तरह के शॉट्स खेले थे, स्कूप करते हुए चौके बटोरे थे, तो वो विश्वास था, लेकिन वो कहीं ना कहीं ओवर कॉन्फिडेंस आप कह सकते हो, अति आत्मविश्वास, क्योंकि सीधे बल्ले से बहुत अच्छे शॉट्स एग्जीक्यूट कर रहे थे। इस बार टाइम ही नहीं कर पाए और एक आसान सा कैच। गेंदबाज ने तो गुस्सा उतारा गेंद पर, लेकिन आपने बल्लेबाज के चेहरे पर भी फ्रस्ट्रेशन देखा होगा, उनको भी उनकी गलती का एहसास हुआ। नाही, म्हणतात ना की या ठेस लागल्यानंतरच माणूस शहाणा होतो आणि ते दृश्य आपण पाहिलं. चला, एक पारितोषिक अजून आलेलं आहे. नंदकुमार पिसाल जे भोकरी गावचे उद्योजक आहेत त्यांच्याकडून हे पारितोषिक असेल. सलग 6 चेंडूवरती 7 षटकार जर लगावले तर दोन्ही टीमच्या खेळाडूंसाठी तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक असेल. नए बल्लेबाज स्वप्निल कथोरे मैदान में पहुंचे हैं नंबर 3 पर खेलने के लिए। 3-3 ओवर का ये फाइनल मैच है। बादाने बनाम वाफालेबी। ओवर की आखिरी गेंद लेकर प्रथमेश आगे निकले थे, लेकिन बढ़िया उछाल थोड़ा सा दूर रखा, गेंद की लाइन में पहुंच नहीं पाए, बल्लेबाज बीट हुए। डॉट बॉल के साथ पहले ओवर की समाप्ति। आई एकविरा स्पोर्ट्स बादाने टीम का स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। जबरदस्त वापसी प्रथमेश विशीची आपल्याला पाहायला मिळाली. बहुत अच्छी शुरुआत की विश्वास ने, 3 बैक टू बैक चौके लगाए उन्होंने, लेकिन इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने के चक्कर में आउट हुए। सीधी उंगली से घी निकल रहा था, बराबर निकल रहा था, लेकिन फिर भी उन्होंने न जाने क्यों उंगली टेढ़ी करने का प्रयास किया। चला, आता मात्र नवीन फलंदाज स्वप्नील कथोरे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि स्वप्नीलसाठी आता मात्र इथे पारितोषिक आलेलं आहे. ग्रामपंचायत भोकरीचे माजी उपसरपंच उमेशजी कथोरे उर्फ कुकाबाई यांच्याकडून सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. म्हणजे आज असं वाटते की या विभागातील सर्वांच्या नजरा आता मात्र या स्पर्धेकडे लागलेल्या आहेत आणि आता यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रिकेटचे चाहते आता मात्र आपल्यासोबत जोडलेल्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत या फायनल मॅचमध्ये, श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये. स्ट्राइक इस समय विजय गीते के पास सेमीफाइनल मैच के मैन ऑफ द मैच रहे थे और सामने प्रतीक विशे नेवर लेकर तैयार। योगी, यदि आप भादारी टीम के कैप्टन हैं तो इस वक्त आपके मन में क्या स्कोर चल रहा है, कितना टोटल बनाना चाहोगे? अजय 35, कारण पहिल्या षटकामध्ये 12 आलेले आहेत, अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर या 12 चेंडूमध्ये किमान 25 जरी धाबा इथे जोडल्या गेल्या तर मात्र एक चांगला लक्ष्य आपण म्हणू शकतोय. ओव्हर पिच ऑन सला टर्न केला आणि फटका पाहू शकाल. 1 बाउन्स झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजूच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. बहुत उम्दा स्ट्रोक, बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी और बॉलर के ऊपर से खेला, सुरक्षित इलाके में शॉट खेला गया है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ को चिरती हुई गेंद बाउंड्री के बाहर, तेज तर्रार स्ट्रोक भी था, 1 बाउंड चौका। अच्छी शुरुआत करते हुए अपनी पारी की विजय गीते। आणि ज्या ठिकाणी मात्र अजय चेंडू लँडिंग झालाय ना तो आय थिंक प्रमुख रस्ता आहे, ती आउटफील्ड पाहिली तर पूर्णपणे ठणक आहे आणि चेंडूला मात्र अधिक बाउन्स मिळतो आणि त्या बाउन्सवरती मात्र शत्रशक्ती ते बीट झाले गेले. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, बॉडीला ब्रश होणारा चेंडू. तू मै हो रही अजय. और यही तो दर्शक भी देखना चाहते हैं, एक तरफा खेल दर्शक देखना पसंद नहीं करेंगे, और ख़ासतौर पर टूर्नामेंट का सबसे बड़ा मैच हो तो बिल्कुल नोकझोंक तो होनी चाहिए। गेंद और बल्ले के बीच में बाउंड्री लगने के बाद अच्छी वापसी, बिल्कुल रिपकेज में जाकर टकराई थी वो गेंद, शरीर पर अक्रॉस द लाइन उठाकर खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन चूक गए बल्लेबाज विजय गीते। निश्चितपणे या दोन्ही संघ जर पाहिले तर चांगला क्रिकेट दोघांच्या वतीने स्पर्धेमध्ये राहिला आहे, परंतु हा सामना जिंकेल कोण? लाऊड अपील कॉर्ड बँडसाठी पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जबरदस्त वापसी प्रतीक विशेषची आपण पाहतोय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल, स्वागत त्याचं चौकाराने केलं होतं. धावसंख्या स्थिर आहे. फायनलची मॅच 18 चेंडू तुमच्याकडे अजय आहे, तरी जर तुम्ही अशा प्रमाणे जर डॉट पर्सेंटेज जर चेंडू जास्त खेळले तर मात्र आय थिंक तुम्हाला त्या संघाला, तुमच्या संघाला त्याचा फार मोठा नुकसान होऊ शकतोय. बिल्कुल सही कहा आपने। अभी तक हम देखें तो जो रन्स बने वो चौकों में बने हैं, 4 चौके लगे हैं, लेकिन डॉट गेंदें भी काफ़ी खेली गई है, अक्रॉस द लाइन खेल दिया है, वाइड ऑफ डीप मिड विकेट। आकाश काफ़ी सतर्क वहाँ पर, अच्छा क्षेत्र रक्षण, बहुत अच्छा थ्रो उनका सीधे विकेट कीपर के पास, महज 1 रन लेने का मौका था विजय के पास। चौका लगने के बाद अच्छी वापसी करते हुए प्रतीक विशे
रन संख्या अब 17 पर पहुंचती हुई अब यहाँ से केवल 8 गेंदें पारी में शेष है। और आपने जैसे जिक्र किया कि 35 रन, वाकई में मैं भी आपसे सहमत हूँ। पहले बैटिंग करते हुए 35 तक यदि ऐसे कंडीशंस में आपकी टीम पहुंच जाती है तो निश्चित रूप से आपके पास एक अच्छा मौका रहेगा मैच को जीतने का। आणि तो प्रयत्न इथून मी तर म्हणतो की विजू गीतेला आणि सोबतीला पाहतो की स्वप्नील कथोरे आहे, दोघांकडे तो मात्र अनुभव आहे, टॅलेंट आहे, मोठे पटके ते खेळू शकतात. परंतु इथे लाईन चुकीची होती प्रत्येकची. दोन्ही पंचांनी आज समांतर पाहायला मिळत आहेत. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव इथे मात्र आपण पाहतोय. अजून एक पारितोषिक येतो दोन्ही संघातील खेळाडूंसाठी 4 स्टार ग्रुपच्या वतीनं. कुठल्या बॅटरनं सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. 18 रन स्कोरबोर्ड पर। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, ये भी वाइड है। पिछली दोनों गेंदें काफी तेज करने का प्रयास किया है। प्रतीक को हमने पूरे टूर्नामेंट में देखा है कि बहुत अधिक तेज गेंदबाजी नहीं की है उन्होंने, वो स्लोअर डिलीवरीज का अच्छा इस्तेमाल करते रहे हैं, लेकिन इस दफ़ा बहुत तेज करने के चक्कर में दिशा खोते हुए लगातार 2 वाइड गेंदें, स्कोर बढ़ता हुआ भादानी टीम का 19 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल प्रगति पर। टॉस जीता इस फाइनल मैच का जय गणेश वाफाले बी टीम के कैप्टन अथर्व ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। अजून एक पारितोषिक येतोय, परंतु या चेंडूनंतर तो पारितोषिक आपण अनाउन्समेंट करू. प्रतीक पुन्हा एकदा. हो, सलगता तिसरा व्हाईट बॉल व्हाईटची हॅट्रिक, याच्यासाठी पारितोषिक नाही प्रतीक. हाय, आय थिंक रुपेशजी गोरले याच्याकडे सुद्धा एक पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक जर दोन्ही टीमच्या माध्यमातून जर साकारली गेली तर प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि जे आपण स्पोर्ट्स सायकल पाहतो मित्रांनो, मालिका वीरासाठी जे आपण डोलेगावचे युवा होतो, जे एक निलेशजी गोडविंद उर्फ बालाशेठ यांच्याकडून ते आपण देणार आहोत. आणि या ठिकाणी हो 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 आईबा जेल सोडलाय, प्रमोदजी गोरले होते तिकडे. ओहो, शानदार छक्का स्वप्नील के बल्ले से, और यही कहीं ना कहीं डर था शायद प्रतीक को कि उनके हिटिंग जोन की तरफ डालेंगे, वो स्टंप्स की तरफ डालेंगे तो बड़ा हिट जड़ सकते हैं ऑन साइड में, इसीलिए बार बार ऑफ साइड के बाहर रख रहे थे ऑफ स्टंप के, लेकिन वाइड हो रही थी गेंदें और आखिरकार ये गेंद उनके रडार में। यहाँ पर मैं भी कैच के लिए तैयार था लेकिन मेरे तक पहुंची नहीं गेंद। परंतु प्रमोदजी गोरले यांचा चांगला प्रयत्न आहे, म्हणजे आपणच पैसे लावायचे ना आपणच आईबा झेल पकडायचा, परंतु तो प्रयत्न त्याचा असं पण राहिलाय. चला, 2 षटकाचा खेळ मात्र पाहू शकला या ठिकाणी. आय थिंक अजूनही संपन्न झालेला नाही. एक चेंडू अजून शिल्लक आहे. 26 लॉस ऑफ 1 विकेट्स. चांगल्या धाबा आता येत आहेत भादानी संघासाठी. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा रिबलचा फटका बाहेर काढलाय आणि तिकडे पाहू शकता पॉइंटला बीट केला आणि चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय भादानीकरांसाठी चौकार. बहुत अच्छी बल्लेबाजी, इससे पहले ऑन साइड में उड़ाकर छक्का प्राप्त किया था और अब की बार उन्होंने लाइन को अच्छी तरह से एंटीसिपेट किया, वो जो एंगल है प्रतीक का राउंड द विकेट से उसको अच्छी तरह से एंटीसिपेट किया और सही एग्जीक्यूशन स्विच हिट का शानदार चौका महंगे साबित हुए प्रतीक विषय इस फाइनल मैच में। 2 ओवर की समाप्ति, बादानी टीम की स्थिति काफ़ी अच्छी कही जा सकती है। रन संख्या 30 1 विकेट के नुकसान पर। 35 के बारे में आप सोच रहे थे, मैं सोच रहा था, लेकिन शायद बल्लेबाज 45-50 के बारे में सोच रहे हैं। म्हणजे आपल्या अगदी पुढे या संघ निघून गेला असं म्हणावं लागेल, कारण त्यांना चांगली जाणकार आहे की कुठल्या संघाच्या विरोधात किती धावसंख्या आपल्यासाठी सेफ्टी असतील. परंतु विनंती असेल वापरल्या संघाला की आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या मित्रांनो, कारण याच्यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. आणि मी म्हणू शकतो की आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. 15च्या धावगुतीने आतापर्यंत 2 षटकामध्ये धावा जोडल्या गेल्या. 30 धावा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि पाहू शकेल या ठिकाणी दरम्यान शुभागमन होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष शैलेजी बिडवी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आखिरी ओवर के लिए कप्तान खुद तैयार होते हुए गेंदबाजी के लिए अथर्व विषय बोलबाला रहा है अथर्व के गेंदबाजी का इस पूरे टूर्नामेंट में। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष शैलेजी बिडवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपलं श्रावण समृद्धी चषक 2026मध्ये श्रावण स्पोर्ट भुकरीच्या वतीनं, भुकरी ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. डाबातील 3रं षटक आणि गोलंदाज अथर्व विषयच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. वेलकम बिडवी साहेब. पडके शरीराचा कायापलट करणारा हा व्यक्ती शैलेजी बिडवी. एक बार फिर से किफ़ायती ओवर की उम्मीद की जा रही है यहाँ पर वाफाले बी के समर्थकों द्वारा अथर्व विषय से। क्या उसमें खरे उतर पाएंगे इस फाइनल मैच में, देखने वाली बात है। विजय के पास स्ट्राइक।
टॉप एज विकेट कीपर है गेंद के नीचे और कोई गलती नहीं प्रथमेश द्वारा. बिग विकेट. विजय को लौटना होगा पेविलियन में. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर अथर्व विकेट टेकर आला आणि पुन्हा मात्र त्याने फायनलमध्ये मात्र ते सिद्ध केलं. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी मोठी विकेट प्राप्त केली विजूच्या रूपानं आणि आता मात्र नवीन फलंदाज क्रमांकाला मात्र नसमत होऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. राजासारखा आलाय पण तो राजासारखा आता मात्र या ठिकाणी आपल्या प्रजेसाठी कामगिरी करणार का हे पाहावं लागेल. अजय भाई स्ट्राइक आपके पास है तो फिर तो आप राजा हो, लेकिन यस राजा की तरह काम भी करना पड़ेगा, तब जाकर आपकी जो प्रजा है जो दर्शक है आपको सिर पर उठाकर रखेगी. पहली गेंद पर विकेट मिला है अथर्व को. बढ़िया शुरुआत की है उन्होंने. 30 पर 2 इस समय बाधा ने. अगली गेंद ओवर द विकेट. ऑन द राइज ड्राइव किया हवा में. फील्डर है पीछे और कोई गलती नहीं. एक और विकेट झटकते हुए अथर्व विषय और गेंदबाज अभी यहाँ पर विकेट के हॅट्रिक पर काय गोलंदाजी केली अथर्व विषयनं. आतापर्यंत एक हॅट्रिक तरी या स्पर्धेमध्ये कंप्लीट केलेली आहेत की वैयक्तिक दुसरी विकेटचा हॅट्रिक तो मात्र स्पर्धेमध्ये कंप्लीट करणार का. राजाप्रमाणे आला परंतु सेने प्रमाणात मात्र माघारी रिटर्न झालाय. राजा के बल्लेबाजी का गाजा वाजा नहीं हो पाया इस फाइनल मैच में. कोशिश अच्छी की थी उन्होंने. ये गेंद वैसे बाहर मारने के लिए बहुत कठिन गेंद होती है. लेंथ बॉल थी और अच्छी लाइन पर रखी हुई गेंद थी. सामने उन्होंने प्रहार किया था. वाइडिश लॉन्गॉन को क्लियर नहीं कर पाए. लगातार 2 गेंदों पर 2 विकेट्स अथर्व द्वारा. कप्तान वाकई में उदाहरण देकर नेतृत्व करते आए हैं पूरे टूर्नामेंट में और इस फाइनल मैच में भी. नए बल्लेबाज मनोज खड़ू लगता नहीं कि थोड़ा लेट आए बल्लेबाजी के लिए. अजय आय थिंक 3 षटकाचा सामना आहे. आपण टॉपला जर पाहिले तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र अशी क्षमता होती परंतु कुठेतरी क्रमवारीमध्ये मात्र थोडंसं चेंजेस पाहिलं आणि त्याच्यामुळे आता मात्र मनोजला मात्र 5व्या क्रमांकावरती मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं आहे. आणि आता मात्र मनोजकडे फक्त 4 चेंडू आहेत परंतु या ठिकाणी हॅट्रिक बॉल तो फेस करतोय. म्हणजे आता ते हॅट्रिक तो वाचवण्याचा प्रयत्न करेल की पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात करेल. पहिला चेंडू लेट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील कॉर्बी आईनसाठी परंतु चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. परंतु काय गोलंदाजी स्लॅग ओव्हरमध्ये अथर्व विषयच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि रुपयाजी गोरले साहेबांचे 1000 रुपये वाचले या ठिकाणी. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए जय गणेश वाफाले बी टीम के कैप्टन अथर्व विषय. टप्पा पड़ने के बाद काफी तेज निकली थी गेंद. 3 गेंदें पारी में शेष है. कदमों का इस्तेमाल इस बार खेलने की कोशिश नहीं की है. बल्ला चलाया ही नहीं. एक और डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये अजय जसा चेंडू येणार त्याच्यावरती तुम्हाला मात्र फटका आय थिंक एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. लगा तो माटका नाही तो झटका. परंतु या ठिकाणी मनोज कडू जागेवरती थांबला. त्याला असं वाटलं की हा चेंडू मात्र स्वेर असेल परंतु लिगल बॉल. 4 बॉल आतापर्यंत हाताला अथर्वनं एकही धाव खर्च केली नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला परंतु चेंडू त्याला अगदी जमिनीला रेंगाळ्यात लॉंग ऑफकडे छत्रशेट डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली आणि त्या मात्र भरपूर वेळेनंतर धाव फलक पुढे चाललाय 31 या आकड्यावर. अब 35 तक पहुंचना थोड़ा सा मुश्किल लगने लगा है. अंतिम गेंद मात्र बची हुई है. स्वप्निल को ऑफ स्ट्राइक मिला इस पूरे ओवर में. पहली गेंद से वो उम्मीद कर रहे थे कि कोई ना कोई बल्लेबाज उनको सिंगल निकाल कर स्ट्राइक देगा क्योंकि पिछले ओवर में अच्छे शॉट्स खेले थे उन्होंने. पानी के बाहर जैसे मछली तड़पती है वैसे तड़प रहे थे स्ट्राइक पर आने के लिए. आखिरकार स्ट्राइक मिल गया है. आखिरी गेंद. 31 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर. अथर्व दाहिने हाथ से ओवर द विकेट. कदम चूक गए. स्वप्निल जरूर स्ट्रांग फिनिश करना चाहेंगे. एक छक्का एक चौका पिछले ओवर में जड़ा उन्होंने प्रतीक का सामना करते हुए. ओ घुमाने का प्रयास था लेकिन नीचे रही गेंद. तेज निकली बीट हुए बैटर. अंतिम गेंद पर भी कोई रन नहीं और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई फाइनल मैच में आई एकवीरा स्पोर्ट्स बाधा ने टीम की कुल रन संख्या 31 और टारगेट रहेगा स्वर्गीय श्रावण स्मृति चषक 2026 को जीतने के लिए जय गणेश वाफाले बी टीम के सामने 3 ओव्हर्स में 32. चला आता मात्र फायनल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता इथून जय गणेश वाफाले बस संघाला 32 धावाचं लक्ष उभा राहिलं आहे आई एकवीरा स्पोर्ट भादाणे संघाने. मित्रांनो ही स्पर्धा आता मात्र थोड्या वेळाने संपन्न होईल परंतु येणाऱ्या स्पर्धेसाठी रेडी राहा. BPL भोकरी प्रीमियर लीग अक्का भोकरी खेलेगा
और पूरा भोकरी दिखेगा. वन डे स्पर्धा असेल. 6 संघाची मात्र त्या स्पर्धेमध्ये बांधणी केली जाणार आहे. 6 संघाचे पुरस्कर्ते असतील. आतापर्यंत 3 संघ मालक आम्हाला मिळालेले आहेत. 3 संघ आता शिल्लक आहेत. जर कुठल्या मालकाला जर संघ खरेदी करायचा असेल तर आपण त्वरित आमच्याकडे आपली नोंदणी करून घ्यायची आहे, कारण आता वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे. नंतर आपण कुठल्या प्रकारची तुमची तक्रार आम्ही घेणार नाही की आम्हाला संघ का तुम्ही दिला नाही आहे. दोन षटकांमध्ये 30 धावा फलकावर होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अथर्व आला आणि फक्त एकच धाव त्याने खर्च केली. अप्रतिम मारा, धारदार गोलंदाजी. 32 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट तरी देखील आपल्याला चांगलंच पाहायला मिळतंय, परंतु धारदार गोलंदाजी करावी लागणार आहे फायनल जिंकण्याकरिता बादाने टीमला. चला लगेच बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. टीम जय गणेश वाफाळे बी. चेक. चला आपल्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी भरपूर मान्यवर आज उपस्थित आहेत आणि थोडाफार आपल्याकडे वेळ आहे, तर आपण पाहुण्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. आज पाहू शकाल ज्यांची नुकतीच या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित पाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या जिल्हा अध्यक्ष आदरणीय शैलेशजी बिडवे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि या रुपेजी घोरले साहेबांना मी विनंती करतोय की आपला शुभ हस्ते आपण चला बिडवी साहेब या आपण पुढे या सन्मान घेण्यासाठी. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. पुढे सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी मनोहरजी ठाकरे साहेब आज उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि पहा एक दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे. विद्यमान सरपंच प्रमोदजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. प्रमोदजी पाटील साहेबांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. ही स्पर्धा जो संघ कोणी जिंकेल त्या संघासाठी मित्रांनो शरदजी पाटील यांचा जो फार्म हाऊस आहे, ठाण्याचे उद्योजक खानिवली या ठिकाणी तो फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एका रात्रीचा स्टे असेल, जेवणाची सुविधा त्याच्यावर केली जाणार आहे. आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत अमोलजी शरद पाटील आणि सौभाग्यवती त्यांच्या पत्नी वैशाली अमोल पाटील. त्यांच्याकडून मात्र फायनल संघाला मात्र ही मेजवानी असेल याची आपण नोंद घ्या. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकतो रामचंद्रजी डॉक्टर रामचंद्रजी देसले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित आहोत. मी रुपेशजी गोरले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या फायनल मॅचमध्ये. 32 धावांचं टार्गेट आहे वाफाळे बी संघासमोर. आकाश आणि प्रतीक सलामीची जोडी. पहिल्याच बॉलवर इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप करायचा होता, बीट होतोय आकाश. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज स्वप्नीलनं. दरम्यान पाहू शकाल आपल्याकडे मध्ये आज उपस्थित झालेले साईदाम लॉजिस्टिक्सचे मालक आदरणीय अनिल शेठ मानिवडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी विनंती करतो रुपेशजी गोरले यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करावं. स्क्वेअर ऑफ द विकेट देखना फटका आहे, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. एकच धाव येथे मिळताना दिसते. अकाउंट ओपन होत आहे दुसऱ्या बॉलवर. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला स्लाइस करत असताना अगदी गॅपमधून काढायचा प्रयत्न होता, परंतु फिल्डर अतिशय दक्ष होता. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र अजयजी मोरे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा रुपेशजी गोरे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक विषय इनफॉर्म बॅटर आहे आणि त्याची विकेट फार महत्त्वाची ठरणार आहे या फायनल मॅचमध्ये. स्वप्नीलनं देखील स्पर्धा गाजवली आहे. तिन्ही गोलंदाजांनी चांगला मारा केलाय भादाणे संघाकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढील सन्मान पाहू शकाल या ठिकाणी सुप्रसिद्ध उद्योजक प्रशांत गोरले साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. जरूर ते भोकरीचे रहिवासी आहेत, परंतु सध्या आपण पाहतो की डोंबिवलीचे आता रहिवासी झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी रुपेशजी गोरले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट
फिल्डरसाठी या ट्रॉफी सुद्धा आम्हाला लाभलेल्या आहे आणि आर्थिक सहकार्य त्यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. चांगलं योगदान त्यांचं आपण पाहतोय, त्यांचं जरूर आपण या ठिकाणी सन्मान करतो आणि आभार सुद्धा त्यांचा आपण व्यक्त करूया. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्यात. फलंदाज प्रतीकनं क्षेत्ररक्षकाकडून थोडासा हलगर्जीपणा पाहायला मिळाला. जिकडे सिंगल होती तिकडे 2 धावा त्यांनी कन्सिड केलेल्या आहेत. एक एक धाव ही लाख मोलाची आहे. महाअंतिम फेरीचा हा सामना आहे. इट्स अ फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. स्वप्नील वन्स अगेन सुपर्ब डिलिव्हरी. ब्लॉक होलचा भेद घेतलाय, खोदून काढावा लागलाय बॉल. प्रतीकला एकच धाव मिळणार आहे. टाळ्यांचा गजर होतो या बॉलसाठी. डोले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शुद्धीधन जाधव यांचे छोटे बंधुरात गुड्डूजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरासाठी आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे आणि त्यांचा आपण सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. 4 चेंडूंचा सामना करत असताना आतापर्यंत फलंदाजांनी 4च धावा जोडलेल्या आहेत. थोडी संत सुरुवात आहे कारण हात उघडण्याची जास्त मुभा मिळालेली नाही. अप्रतिम टिच्चून मारा केला जात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वप्नील कथोरेकडून कंबर कसलेले आहे भादाणे संघानं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला इम्प्रोवाइज पद्धतीनं उडवलाय. फटका छान आहे. फिल्डर पाठलाग करतोय. लॉंग लेगला बॉल निघून जाईल. सीमारेषा पार. अफलातून चौकार. तदनंतर मोहनजी गोरले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. काय जबरदस्त मात्र इथे स्ट्रोक पाहिला आपण. गतीचा वापर केला, जे चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फ्लो जो आहे तो ओपन केला आहे आणि यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अशाच फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे आकाश. पहिला चौकार आलाय वाफाळे बी संघाकरिता. दोन्ही संघ प्रथमताच या हंगामामध्ये फायनल खेळतायत. भरपूर संघर्ष त्यांना करावा लागलेला आहे. बरेच अपयश त्यांनी बघितलेत आतापर्यंत या सीझनमध्ये, परंतु आज त्यांचा दिवस आहे. बाजी कोण मारणार हा मोठा प्रश्न आहे. 8 धावा फलकावर. टार्गेट 32 धावांचं. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल बाकी. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला स्वीट बॉक्स प्रत्येक सामनावीरासाठी देण्यात आलेले आहेत त्याचे पुरस्कार पवनजी कदम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. स्वप्नील कथोरे ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय बॅटर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न विकेट कीपर मनोज खोडून होता, मात्र निशाणात चुकलाय. परंतु महत्त्वाची बाब ही आहे की डॉट बॉल आलाय भादाणी टीम करिता आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 8. क्लायमेट सुद्धा मात्र पाहतो की या ठिकाणी चेंजेस झालेला आहे. थोडंसं दमट वातावरण आता मात्र पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये पाहिलं तर मोठे फटके केलं सुद्धा थोडंसं कठीणच आहे. आणि काय सुरुवात राहिली या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट भादाणी संघाची 32चं लक्ष आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी या स्वप्नीलने मात्र कंबर कसलेले आहे. 8 धावा इथे खर्च केल्या. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून झाली त्याचे पुरस्कार ते रोशनजी माली आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि मित्रांनो, पाणी पाजणे पुण्याचं कार्य आहे. ते पुण्याचं कार्य रोशनजी माली यांच्याकडून घडलेलं आहे. मैच बहुत ही रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ. 12 गेंदों में अब 24 रनों की आवश्यकता है फाइनल को जीतने के लिए जय गणेश वाफाले बी टीम को. सन्माननीय परेशजी पिसाल यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याच्या टँकरची सुविधा या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आज मीडियासुद्धा आपण पाहतो इथे आलेले आहेत. वेलकम वर्मा. सन्माननीय निखिलजी गोरले यांना सुद्धा विनंती करतो की आपण या आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. बहुत ही अनुशासित गेंदबाजी पहले ओवर में रही है. स्ट्राइक हिस्से में प्रतीक के पास नया ओवर लेकर गेंदबाज विजय गीते तैयार होते हुए. ये भी कड़ी चुनौती रहने वाली है बल्लेबाजों के लिए, क्योंकि विजय गीते भी बहुत ही उम्दा गेंदबाजी करते रहे पूरे टूर्नामेंट में. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस उठा के खेल दिया है. गैप ढूंढा है. ओहो, नहीं रोक पाए है फील्डर. 4 रन. सही तरह से हालांकि कनेक्ट नहीं कर पाए थे प्रतीक विषय भी, लेकिन प्लेसमेंट अच्छा था. डिप मिड विकेट और काउ कॉर्नर के दरमियान से गैप ढूंढा. महत्वपूर्ण बाउंड्री. अब 11 गेंदों में 20 रनों की जरूरत है. दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये कोल्ड्रिंक्स प्राप्त झालेले आहे त्याचे पुरस्कार ते अजय देसले यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. जबरदस्त ही मॅच रंगणार आहे त्यात काही शंका नाही. हो, बॅटची आतली कळा आणि कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा अजय प्रयत्न केला नाही, म्हणजे इथून आता मात्र स्पष्ट झाला की या संघाची या पठ्ठ्याने जबाबदारी घेतलेली असं म्हणायला हरकत नाहीये. जिम्मेदारी ली तो है सही, हालांकि वहां पर थोड़ा सा जोखिम हो सकता था, इसीलिए उन्होंने वो रन नहीं लिया. आकाश भी बहुत अच्छे बैटर है.
अच्छे स्ट्रोक प्लेयर है। आने वाले बल्लेबाजों में प्रथमेश का आना बाकी है। 10 गेंदे 20 रन। इस बार तान दिया है आसमान में, ये बहुत ऊपर गई है और बहुत दूर भी। गगनभेदी स्ट्रोक, 6 रन। बुम बुम प्रतीक विषय आणि याच फटक्यांसाठी या ठिकाणी आपण प्रत्येकला टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून ओळखतोय आणि त्यांनी अजय मागील चेंडूवरती सिंगल धाव का घेतली नाहीये त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण तो देत असताना खुद को बैक करते हुए, अपने आप पर पूरा विश्वास रखते हुए प्रतीक विषय पूरे टूर्नामेंट में उनका बल्ला बोला है और फाइनल मैच में भी वो कैसे पीछे रहने वाले हैं। ये गेंद भी कहीं ना कहीं कमजोर थी, बिल्कुल स्लॉट में गिरी हुई गेंद थी और प्रतीक के विरुद्ध ऐसे हालातों में आप इस तरह से गेंदबाजी नहीं कर सकते हो। मैच बहुत ही नाजुक मोड़ पर आकर खड़ा हो गया है। रन संख्या उछलती हुई 18 रन। विकेट अभी तक गिरा नहीं है, यहाँ से और 14 रन चाहिए। मात्र 9 गेंदों का खेल शेष है। 3 चेंडू फार निर्णायक असतील। पुन्हा फुलटॉस चेंडू ऑन झाला पाहता टर्न केला आणि चेंडू पहा किती वेगाने अगदी भिंगरी प्रमाण आलाय आणि तदनंतर या ठिकाणी ऑन फेकी। हो हो हो, परंतु पंच आता चेक करतायत ओव्हर वेस्ट आहे। चला टीव्ही पंच बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी डेराची मागणी केलेली आहे। सन्माननीय अजयजी देसले यांना विनंती करतो की आपण यायचं आहे। नाही मित्र म्हणतो की अजय आपल्याकडे आहे तर तो घरी घेऊन जायचं नाही आहे DRS आणि त्याच्यामुळे तिथे वापर केला असावा। चलो अभी तक डिसीजन आया नहीं है अंपायर का, देखते हैं कि क्या होता है। इट्स अ फेयर डिलीवरी, लेकिन जल्दबाजी, मेरे ख्याल से जल्दबाजी कर बैठे हैं क्योंकि बाहर से भी पता चल रहा था कि ये फेयर डिलीवरी होने वाली है। अभी भी खेल खत्म नहीं हुआ है, इसके बाद भी एक और बाकी है। ऐसे में आखिरी ओवर में भी ज़रूरत पड़ सकती है, कुछ भी हो सकता है। क्रिकेट का खेल है। रन संख्या 20 पर पहुंच चुकी है। 12 रन और चाहिए। 7-12, 8-12। ओह, ब्लॉक होल में डाली हुई गेंद थी, उसको भी खदेड़ कर निकाला। विकेट नहीं फेंकना चाहते हैं प्रतीक। आपने देखा वो जो रन नहीं लिया था वहां पर भी उनको पता था कि रिस्क हो सकता है। इस बार यॉर्कर लेन गेंद थी तो उसको भी बराबर तरीके से उन्होंने डिग आउट किया है। अच्छी बल्लेबाजी, अच्छा फाइनल मैच। 11 रन चाहिए, 7 गेंदे शेष है। क्या क्या बात आहे। फायनलचे मॅच तुम्हाला आवडले असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका मित्रांनो, कारण आज खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय झालाय। खऱ्या अर्थाने श्रावण स्मृती भोकरी या स्पर्धेचा विजय झालेला आहे। आज भोकरीकरांचा विजय झाला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि हा चेंडू मात्र फार नेनाक राहणार आहे। हो, चांगला चेंडू बॅटरला फॉलो केला आहे। हो, लेग बिफोर ची अपील आणि फलंदाज आकाश विषय मात्र तिथे बाद झाला। पहिल्या धक्का लागत असताना जय गणेश वाफाले बस संगाळा आणि तर मात्र फायनलची ट्रॉफी जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धाब्यांची गरज। अच्छी वापसी विजय गीते द्वारा। शुरुआत में थोड़ा सा लड़खड़ा रहे थे, सही लेन पर गेंदबाजी हो नहीं रही थी। एक फुल टॉस डाली, एक स्लॉट में डाली थी, उस पर बड़े शॉट्स आए, लेकिन उसके बाद वापसी करके दिखाई। अंतिम 2 गेंदें खासतौर पर जबरदस्त यॉर्कर्स, तीखे यॉर्कर्स डाले और आखिरकार अंतिम गेंद पर विकेट भी प्राप्त कर लिया है। पहला विकेट गवा दिया है। 32 रनों का पीछा करते हुए जय गणेश वाफाले बी टीम ने। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 21 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब 11 रन चाहिए, कंपलसरी चेज है। परिस्थितियां थोड़ी भिन्न है अब, क्योंकि साए बिल्कुल गहरे होते जा रहे हैं मैदान पर, रोशनी कम होती जा रही है, लेकिन क्रिकेट काफ़ी चमकता हुआ इस स्वर्गीय श्रावण स्मृति चषक 2026 में। गजब का फाइनल मैच। 6 गेंदे 11 रन। प्रतीक अभी भी क्रीज पर है, स्ट्राइक भी उनके पास है। क्या प्रतीक को आउट किया जा सकता है या फिर उनको नॉन स्ट्राइकर सेंड पर लेकर आ सकते हैं बल्लेबाज और नए बैटर को टेस्ट किया जा सकता है। आणि त्यासाठी तुम्हाला एखादी प्लॅनिंग जे करावं लागेल, तुम्हाला रणनीती बदलावा लागतील प्रत्येकच्या अगेन्स्ट। परंतु असं नाही की प्रत्येकी मात्र ती धाबा धरू शकतो, कारण येणारा बॅटर आपण जर पाहिलं तर आता प्रथमेश विषय सुद्धा मात्र आलाय आणि तोही चांगला स्ट्रोक फिलर आहे। तर तुम्हाला इथे 11 धाबांचा जर संरक्षक अजय करत असेल तर मित्र म्हणतो की तुम्हाला 6चे 6 चेंडू मात्र या ठिकाणी चांगले टाकावे लागतील। शिवम के कंधों पर है जिम्मेदारी आखिरी ओवर की। यंगस्टर है, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी करते रहे हैं पूरे टूर्नामेंट में। अब फाइनल मैच का प्रेशर जो है उसको किस तरह से झेलेंगे ये देखने वाली बात है। प्रथमेश की यदि हम बात करें तो कल क्वार्टर फाइनल मैच में चोरोबा स्पोर्ट्स वाशिरे के विरुद्ध ज़बरदस्त बैटिंग की थी। 16 रन आखिरी ओवर में जब चाहिए थे उन्होंने ही चेज करके दिए थे अपनी टीम को। तो ये दोनों धाकड़ बल्लेबाज है इस समय क्रीज पर, लेकिन आखिरी ओवर है, फाइनल मैच का फाइनल ओवर। और क्रिकेट का खेल महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, भविष्यवाणी नहीं की जा सकती है। शिवम चले। कल का दिन था और ये आज का दिन, फायनल मॅच हो बॅटची कडा आणि पहा स्वप्नीलला आतापर्यंत हो विकेटचं पतन होऊ शकतोय। दोन्ही गाड्या एका रुलावरती आणि फलंदाज प्रथमेश विषय या ठिकाणी एकही चेंडू खेळला नाहीये आणि माघारी परतला। दुसरा धक्का लागत असताना टीम जय गणेश वाफाले बस संघाला
मॅच मध्ये वापसी करत असताना या ठिकाणी आई एकविरा भादाने वो कल का दिन था, ये आज का दिन है। वो क्वार्टर फाइनल वाला दिन था, ये फाइनल वाला दिन है। कल आपका राज रहा था, बल्ले के साथ आपने धूम मचाई थी। आज आपके नसीब में कोई गेंद भी नहीं थी। डायमंड डक का शिकार बने हैं फाइनल मैच में। प्रथमेश रन हो सकता था मेरे ख्याल से, लेकिन प्रतीक गेंद को ही देख रहे थे। उनका कोई इरादा नहीं था रन लेने का। और नॉन स्ट्राइकर सेंड से स्ट्राइकर सेंड पर पहुंच चुके थे प्रतीक। वापस लौटने का कोई मौका नहीं था। पहली गेंद पर रनआउट के रूप में विकेट। अब 5 गेंदे और 11 रन। नए बैट्समैन जयेश विशे। विनंती करतोय, पहा प्रत्येक गाडी चालकाला, गाडी मालकाला की आपण जो मुख्य रस्ता आहे मैदानाकडे येणारा, त्या रस्त्यावरती प्लीज आपण मध्यांतर तुम्ही गाडी पार्किंग करू नका. एक विनंती असेल, कारण पाहुण्यांची वेळ झालेली आहे. पाहुणे येत आहेत तिकडे. न्यू बॅटर जयेश, परंतु नॉन स्ट्रायकिंगला असेल आणि स्ट्रायकिंगला आहे प्रतीक विशे. 5 बॉल शिल्लक, 11 धावांची गरज. बॅटची कडा आणि या मॅचची गोल्डन विकेट्स. शार्क मासा नाही तर आता भादाणेकरांच्या गळाला देव मासा लागलाय. आणि हा शोर पहा, जल्लोष पहा, शिट्ट्या वाजल्या जातात, टाळ्यांचा कडकड आवाज आता कानाच्या अगदी आपल्याला घोंगावतोय, कारण फलंदाज बाद झाला या ठिकाणी. वाकई में बहुत ही बड़ी मछली जाल में फंस गई है। थोड़ा सा अतिरिक्त उछाल था उस गेंद में, दूर रखा था बल्लेबाज से, ऑफ स्टंप के बाहर एज लगा बल्ले का और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। बड़ी मछली, और ये मछली टेस्टी भी होने वाली है। लेकिन खेल खत्म नहीं हुआ है। बैक टू बैक विकेट्स गिरते हुए आखिरी ओवर में 4 गेंदों का खेल बचा हुआ है। वाफा बी टीम को अभी भी 11 रन चाहिए। प्रतीक से काफ़ी उम्मीदें थी, प्रथमेश से काफ़ी उम्मीदें थी, आकाश से काफ़ी उम्मीदें थी। तीनों पेविलियन में लौट चुके हैं और अब 2 नए बल्लेबाज क्रीज पर जयेश विशे और उनका साथ देने के लिए पहुंचे हैं। आतिश बायत के बैटर है, टॉप ऑफ द ऑर्डर कई बार खेल चुके हैं। आज मिडिल ऑर्डर में दबाव की परिस्थितियों में इस समय क्रीज पर पहुंचे हैं। 4 गेंदे 11 रन कंपल्सरी बनाने हैं। व्हाट अ मैच. नवीन फलंदाज आतिश आला आणि आता मात्र आतिशी या फटकेबाजी मात्र आतिशला करावं लागेल. काय या ठिकाणी मुकाबला पाहायला मिळतोय. या जसाच तसा मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठोसाच ठोसा मात्र आपण पाहतोय आणि आतापर्यंत या ठिकाणी ढोलायमान स्थितीमध्ये या सामना आपण पाहतोय. आतिश नवीन फलंदाजाला पर 6 साठी या ठिकाणी पाहू शैलेजी बिडवी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक. पहा वातावरण सध्या टाईट आहे, परंतु शेअर मार्केट सुद्धा आता गरम झाला आहे. आणि पाहू या ठिकाणी दरम्यान शुभागमन होत असताना सन्माननीय अनुज शेख साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम शुभा. सन्मान त्याचा आपण थोड्याच वेळात करू, परंतु या ठिकाणी फोकस करूया मॅच कडे. चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामधून मात्र चेंडू निसटलाय. पंचांचा बायचा इशारा. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि त्या मात्र फायनल सामन्यातील पाहू शकले या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये अजय विजयासाठी 10 धाब्यांची गरज. 10 का दम. ये क्या हो गया योगी, ये प्रेशर आप देखिए। विकेट कीपर भी वहां पर गलती कर बैठे। ये डॉट डिलीवरी होनी चाहिए थी, लेकिन विकेट कीपर के हाथों से गेंद छिटकी। स्ट्राइक रोटेट हुई है, सिंगल चुरा लिया बल्लेबाजों ने। क्या ये इस मैच का गेम चेंजिंग मोमेंट है, क्योंकि स्ट्राइक अब जयेश विशे के पास पहुंच चुकी है। ऐसी परिस्थितियों में उन्होंने भी कई बार मैचेस जिताए अपनी टीम को, लेकिन शिवम की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। अभी तक तो बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की है इस आखिरी ओवर में। 3 गेंदे 10 रन, रोंगटे खड़े कर देने वाला महामुकाबला। ये फाइनल मैच स्वर्गीय श्रावण स्मृति चषक 2026 बोकरी में 3 गेंदे 10 रन. जबरदस्त जबरदस्त सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा फायनलचा सामना आपण पाहतोय. गोलंदाज शिवम पुन्हा ऊर्ध विकेट मार्गस्थ झालाय. ओ आकुटेचा चेंडू फटकावे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली कोट अनबोल्ड. ओ माय गॉड, जयेश विशे सुद्धा आता इथून बाजून माघारी चाललाय. आणि आता संपूर्ण वाफालेकरांचे हात जे आहेत अजय आता प्रत्येकाच्या डोक्यावरती पाहायला मिळत आहेत, कारण आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि फायनल मॅच जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. क्या गजब की गेंदबाजी और क्या गजब का ये कैच लपका है खुद गेंदबाज शिवम ने। 2 गेंदों में अब 10 रन चाहिए। फिर से ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा था, गुड लेंथ से हल्का सा पीछे, फिर से थोड़ा अतिरिक्त उछाल प्राप्त किया उन्होंने। जिस तरह की गेंद उन्होंने प्रतीक को डाली थी वैसी ये गेंद थी और पूरी तरह से मिस टाइम कर बैठे जयेश विशे। जयेश विशे भी कुछ खास कर नहीं पाए फाइनल मैच में। नए बल्लेबाज के पास स्ट्राइक रहेगी। अथर्व कप्तान बल्लेबाजी के लिए आए हैं। अभी तक तो गेंद से मैचेस जिताए उन्होंने, लेकिन अब फाइनल जिताना है तो बल्ले से भी जौहर दिखाने पड़ेंगे। 2 बड़े हिट चाहिए, 2 गेंदे 10 रन। शोर उभरता हुआ बादाने के समर्थक इस समय काफी खुश है। चला पर 6 साठी या ठिकाणी पाहू शकाल शैलेजी बिडवी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु जर स्पर्धा जिंकली तर संपूर्ण भादाणेकरांना सुभाजी कदुरे साहेबांच्या माध्यमातून मेजवानी आणि त्याच्यामध्ये कॉमेंट्री पॅनल सुद्धा असू शकेल. 2 बॉल
2 बॉलमध्ये 10 धाब्यांची गरज. बाटर अथर्व विषय हो ऑन सला उडवलाय फटका बेट चेंडू खाली विजू घेतोय कॅच पकडली. हा कॅच नाही तर या स्पर्धेचा पहिला क्रमांकाचा पद पटकावलाय असं आपण इथे या ठिकाणी गृहीत करू शकतोय. कारण शेवटच्या बॉलमध्ये आता विजयासाठी फक्त या ठिकाणी विचार केला तर मात्र एक लीगल बॉल टाकायचा आहे मांजरेकरांना. जी हाँ, जीत की दहलीज पर पहुंच चुकी है आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने टीम और इस जीत के नायक नजर आ रहे हैं फिलहाल आखिरी ओवर में गेंदबाजी करने वाले शिवम. क्या बेहतरीन गेंदबाजी की है उन्होंने, अंडर प्रेशर लाजवाब गेंदबाजी, अपना नियंत्रण बिल्कुल भी गवाया नहीं है, कुछ ज्यादा चीजें भी ट्राई नहीं की है, चीजों को सिंपल रखा है, बेसिक पर अपने कार्य करते हुए उन्होंने लगातार विकेट चटकाए. 4 बल्लेबाज 5 गेंदों में आउट हो चुके हैं जिसमें एक बैटर रन आउट हुए थे पहली गेंद पर. उसके बाद 3 विकेट्स अथर्व का इंक्लूड है उसमें, वो शिवम के खाते में. आखिरी गेंद 10 रन, केवल औपचारिकता है, यहां से गेंदबाज गलती करेंगे तो ही इस मैच का नतीजा पलट सकता है, नहीं तो जीत सुनिश्चित नजर आ रही है. आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने की इतिहास रचने की तैयारी में है आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने टीम. ज्याप्रमाणे शिवम शेलानं हा स्पेल टाकला त्यास गोलंदाजीसाठी प्रवीणजी जाधव जे भाताणे गावचे युवा उद्योजक आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. शेवटचा बॉल बॅटर यज्ञेश, फक्त लिगल बॉलची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि तर संपूर्ण भाताणेकर आता जल्लोष करण्याच्या तयारीत आहेत. आज बाणबाजा वाजणार, गुलाल उधळणार, पार्टी होणार, फटाके फोडले जाणार. शेवटचा बॉल फायनल लीगल बॉल अँड विनर दिस टुर्नामेंट्स आई एकवीरा स्पोर्ट भादाणे. डीजे कम ऑन. ने नाम कर लिया है, मैदान मार लिया है यहां पर भोकरी में आई एकवीरा स्पोर्ट्स बादाने टीम ने. नया साल आए, नए दर्द आए, हम डरते नहीं चाहे हवा सर्द आए. बादाने टीम विजेता. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आपल्याला आई एकवीरा स्पोर्ट भादाणे संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. आणि लगेच आपण जाऊया पावसाळ्यात या ठिकाणी नुकतंच ज्याचं आगमन झालेलं आहे एंटोली प्रोजेक्टचे मॅनेजर युनिसजी शेख आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. काय खेळ राहिला या ठिकाणी, सर्वांची मनं जिंकली आज भाताणेकरांनी आणि आज खऱ्या अर्थानं आई एकवीरा मातेने संघाला दर्शन दिलेलं आहे. बोला एकवीरा माते की. आवाज कमी येतो भाताणेकर.